नमस्कार. आज बघा वगैरे माझी 3 बोकडा इथे आलो काय बघा. आलो इकडे भाजी बनवायला. इकडे हे तोडाय चालाय सगळं ओके झालंय बघा. आता ह्या चुलीवर आपली भाजी टाकायची. आता ह्या चुलीवर ही सेपरेट चूल मांडल्या. एक दगड हडगाळ लागलाय म्हणून दुसरं दगड आला गेलं तर पाहुणं त्या बघत आपण भाजी करणार आहे. आणि इकडे ही पुजारी लागले तर भाजी बनवायला बघा. एक बोकाड ह्यात टाकले आपटच. एक बोकाड ह्यात जाळ लागलाय धाड 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 धाड. तरी पाहुण्याने अलीकडे चूल जरा वाढाय पाहिली होती. एका साईडला जाळ लागतोय या पाहुणा. बोलतो आहे जरा काय करू सांगायचं चूल जरा अलीकडे करायला पाहिजे होती राव. पावसामुळे घोळ झालाय पाहुणा. पाऊस का आता पत्र्यातनं गळतोय का. काय आले काय सांगावं रेटून रेटून शिजलं पाहिजे. जरा की जरा खाळ 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 जरा हलवा. गार 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 फिरवा जरा. आईला रोज बोकड खाताय बरं काय अंगात ताकद नाही राव. कशाच वादळान काय. तर बघा आता हळद घेतो टाकून. हळद टाकून खा 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 सगळे पण हलवून टाकायचं बघा. मीठ पाऊन मिठात घ्या. पाहुणे ह्यात मीठ टाकले का. नाही टाकलो त्यात पण हॅलो हॅलो टाकले नाही रस्सा करायचा एवढा. तुम्ही सोडले तर वरण घ्यायला नाही त्या टेन्शन घेऊन आला तुम्ही. सारखं कसं राहते हॅलो खा 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 बरोबर का. बरं घ्या आता बरं का म्हणजे काय राईस तिळवून दिली का काय नाही आता ती अल्ला घा. काय होणार महाराज नाही सांगितलं आता राहायला लागलो त्या त्या टाकून यायचं हा काय हे टाका हे टाका हे टाका. बस 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 सगळं मिक्सिंग तर कसा आलाय मित्रांनो. कसा आहे रबडी नुसती. हळदी मिठावर शिजलं पाहिजे. हे पळी बिळ आहे का नाही हलवा कुठं बघून नॉर्मल तिरकं झालेलं आहे त्या नाही काय नाही नाही काय होता हॅलो टाकू द्या लगे हलवू नका थांबा. टाकू द्या पाणी काय जरा हात धुवायला. हॅलो खाल 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 ए पाणी आणा जाऊ गेला का इकडे मटण असा ही पुढे या पुढे घेऊन कसं अर्ध बघून मटण झालंय बघा. आले कोण कार्यक्रम आहे पाहुण्याला पाहुण्या गाडा घ्यात राव. हा काय हळू देतो अजिबात हल्लं गाडा. हा अहो असं गार 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 फिरतय जरा. आता जरा जेवण झालं तुम्हाला वाटा लागले बघा. जेवले सकाळ आता मग काय जर नऊकच एक आता असं झालंय. 4 चपात्याची 4 चपात्याची पली पण घ्या इकडे. चला इकडे
उलट जरा जरा डोळ्या डोळ्याला दणका मारलाय. असं आहे काय ओके राहू दे आता जाका हे जाव जाका हे जाव जाय का ते घ्या पाणी वाज टाका हे जाव पाणी घ्या. त्या कशीत आहे पाणी सासऱ्या भले मोठे अनाज असल्या पाट्या जर्मलच्या पाणी साठवा येते बघा सका थोडं. बस काय पाणीच बसत नाही पाहुणं पाहुणा आला इकडे आता पाणी वाचाय तुम्ही एक नंबर आहे आयला कुठल्या शाळेत होता पाहुणा तुम्ही एक नंबर पाणी वाचतं बघा कोरसा तिकडे वाळवायला इकडे. कुणाला पाणी वाचायचं असेल तर ही गडी हाय बघा शिकवायला एक नंबर गडी शिकवतोय आणि मटण करायचं असेल तर माझ्याकडे यायचं यायचं तिथनं येते मला. मग काय इकडे एक पातेल शिजायचं चालू आहे बघा ह्या साईडला ह्या कोपऱ्यात एक गाठलं ह्या कोपऱ्यात एक आहे बाहेर एक दोन कुस्त्या कोण आहे. ह्यात दोन बोकडा आहे ते आणि त्यात एक आहे मग पाहुणं काय काय आली का तुमच्याकडे काय बनावलं म्हणते रात्री पावसानं असं आहे काय वाट सुद्धा दिसेना. गडी निघाला बघा सगळं मटेरियल बिटेरियल भरून ए घेतलं का बाबा तुझं सगळं घेतलं सतोर हे घेतलं पैसा घेतला महत्वाचा महत्वाचा पैसा राहिलाय ए पैसे द्या रे त्याच कष्ट केलंय गाड्यानं पैसा द्या 2 रुपये कमी द्या बरं द्या किसा खाली करा आ खाली करा किसा जावायला किसाच नाही बेकार किशाचा आलाय किसा तर कशाला इकडे आलाय खाय ना या गे सभात गाड्यानं तोडलंय बिडलं या 2000 रुपये हे सभात लागा हिसाबानच घेतले मग सव्वा पक्षी बंब तुला माहिती आहे ना भाऊ काय ना तीर बकडा हिसाबात हिसाबच आहे भावा पाठव तिकडे मुंबईला हे काय आता अवघड आहे असं तुझं बिन पोट आहे करणार अरे त्या पोराला आला गेला का पैसा आणला ना इंदूरवरनं काय लागा अवघड आहे काढा ये लॉकडाऊन मध्ये कसं बंडल घेऊन आलता बाप कुठे गेला हाय हात लॉकडाऊन मध्ये घर नव्हतं आपलं शाळेत कोणत्या म्हणून घर झालं आपलं आठवते का लॉकडाऊन मधलं तर टाकले बघा मित्रांनो शिजायला ह्या साईडला असा लागलाय जाळ धाड 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 नुसतं लाकडं मोठी लाट पाहुण्यानं फोडून ठेवलेली दचक्या नुसती नाही नाही हलवायला लागत नाही अजिबात काय शोधायला हलवायला लागत नाही पाणी सुटलं की लगेच त्याची वाप घालवले काय काय मामे तुम्ही तर काय फिरका ना इकडे पाहुण्या रावळ्याची भाकरी बिकरी थापायची या. का तिच्या मागचं तिला काम होणं पोरं शाळा जाय टायमिंग आवरावर पोरांची केस इसरा आणि ही करा डबा करून द्या दोघे जणी असले तरी बिन ह्या फाय घेऊ एक जण सकाळ धरी 9 वाजता ती मसर येरी 2-3 जळानं वाळला असलं का बघा मित्रांनो एक नंबर जाळ लागतं याला आता जाळाची गरज आहे नुसती धडाक 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 तरी पाणी वर साठवायला काय नाही पाठी पिठी हो एवढंच पाणी या कुठली ही पाठी बसती त्याला लय ती बिन नाही बसत नाही त्याच्यावर नाही बसत नाही भरून टाकायचं कडे कोथरी असली खाऊ द्या ती मटण ती पलीकडे त्याच्यावर काहीतरी झाका त्याच्यावर अख्खा बोकडाचा हलवाय चालू केलंय बघा गार गार पावलं उलट पालत करा नाही खालचं शिजायचं वरचं दमान नाही एका इस्क्यात बघून पडचाल गडी हाय खोबऱ्या नुसता ताकदवान आले ओके झालं काही अडचण नाही राखा 10-15 मिनिटं काय नाही अजून याला काय सुद्धा होत नाही राखा पाच राखा अजून काय लागलं नाही काय नाही राखा त्याच्यावर लागली हाताला हे पण हलव या इकडं या बघूया 2 टाकलीत बघा या साईडला लागली पाणी सुटायला
बनवायचं असेल तर सांगत जावं असं. आचारी गडी एक नंबर आहे. झाले आता हलवून बघायचं झाकलं. घ्या थोडं नॉर्मल पाणी घालायचं. शिजतंय बघा एका अर्ध्या पाऊण तासात त्याचा बुकना. पाणी जास्त बसायला पाहिजे हे ना देवा. बस पाणी लय बसत नसल्यामुळे जाळ आहे का जाळ कमी झालाय राहून. जाळ सारा लागतो बघा. हे ध्यान द्यायला लागतंय. हे असे मोठ्या बघुल्यातलं कार्यक्रम करायचं म्हणजे हे जाळावर सगळा खेळ आहे. जाळ आहे तर सगळं आहे. लागलं नादाला बघा. आता हे खाल्लं लागलं पेटायला. असं ध्यान द्यायला लागतंय बघा. एवढ्या पातेल्यात किती माणसं जेवण करतील तुम्ही मला कमेंट करून सांगा. ह्या पातेल्यात एवढं पातेलं आता ह्यातलं मटण साईडला काढून रस्सा बनवायचा आहे. तर चालू आहे ते मित्रांनो बोकडं शिजायचं चालू आहे ते. या सगळेजण जेवायला. आता पुढचा व्हिडिओ भाजी बिजी बनवलेली पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो.